जय महाराष्ट्र मित्रांनो आणि नमस्कार. तर मला बोलायचं आहे जो हिंदी बिग बॉस म्हणजे बिग बॉस OTT काय चाललंय. सगळे यूट्यूबर आहेत वगैरे सगळं ठीक आहे भावा. सलमान खान नाही आहे ना तेव्हापासून. जो आपला सलमान खान कसा होस्ट करत होता ना तेव्हापासून सलमान खान तिथून निघाला आहे. हे अनिल कपूर काय एवढं मजा नाही येत बघायला. पण मी बघत होतो पण मजा नाही येत. आता तर तिघंजण नॉमिनेट आहे, शिवानी, विशाल आणि लव. यांच्यामध्ये झुकली, तिघांमध्ये झुकवली बिग बॉसने. त्यांना माहिती आहे आता हे दोघे भाईचारा बंधू असं चाललंय त्यांचं, तर हे तुटू शकत नाहीत हे. आणि एवढं भारी वाटायचं ना. अरे तो 2-2 बायकाचा नवरा अरमान मलिक तो आलाय तिकडे बिग बॉसमध्ये. आलाय तर आलाय, त्याची तिकडे काय आलं का चालले झलक. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही तर बघितला असेल ते व्हिडिओ. काय चाललंय बिग बॉसमध्ये. माणसं 24 तास असे बघत बसत काय चाललंय काय चाललंय. आणि हे चाललेलं बघायचं टाइमपास. तो त्याच्या विरुद्ध त्याला शिवाय देतो. हा याच्यावरती साई ते दिसत नव्हता कुठे. साई केतन तो लवला मारा जातो की शर्ट बिर्ट काढतो. अरे काय तू शर्ट बिर्ट काढतो, मारामारी करायला आहे. सलमान खान असताना तर एकाची बरोबर घेतली असते, बरोबर काढली असते त्याला. अरमानची तर 100% आणि त्याला बाहेरच काढला असता, ठेवला नसताच भाई. पहिली गोष्ट तर आत्तापर्यंत जेवढ्याने हात उचलला तेवढ्यांना बाहेर काढलेला आहे बिग बॉसने. तेवढ्यांना बाहेर काढला, कुणालाही ठेवलेला नाही. हा कोण अरमान वगैरे असू दे, त्यांची इच्छा बिग बॉसवाल्यांची. जे मेकर्स असतात त्यांचे असेल. TRP भेटत असेल अरमानमुळे. त्याच्या 2 बायका बाहेर खूप फेमस होत चालला आहे. बोलतो मी सगळ्याला कामाला ठेवेल. अरे काय चाललंय. तो पण कामालाच आला आहे कुणापाशी. तर आता तुला पण दुसऱ्यांनी कामावर आणून ठेवला बिग बॉसमध्ये. त्यांना पैसे भेटतात आणि तुला काय नाही. तुला भेटतात असं नाही. तो रणवीर, अरे वा, तो मेन माणूस. इथून खेळतो, इथून दिमागदार. पण उलट बोलतो आणि दुसरा बोलतो की मेरे साईसा बात नाही करणे का. तो पण उलट बोलतो भाऊ. मला काय पडलेली कुणाची ते ना मला ओळखत ना, मी त्यांना ओळखत जास्त आहेत ते वरती येतात म्हणून बोलतो. ठीक आहे, बघा काय होतं. लाईक करा, शेअर करा. हिंदी बिग बॉस तर बघूनच ना काय रे, कोणी बघायचं नाही. आता मराठी आपला बिग बॉस येतोय ना, तर मराठीच बघायचा. कसं आहे, मराठी बिग बॉस आपलं पाहिजे, त्यामुळे आपण मराठीला सपोर्ट करत. जय महाराष्ट्र.